आपल्याकडं जुन्या काळी एक म्हण होती, गाढव मेलं ओझ्यानं, शिंगरू मेलं हेलपाट्यानं. असंच काहीसं मार्केटचं झालंय. कारण जवळजवळ महिना झालाय एका नॅरो रेंजमध्ये काम होतंय. आणि शुक्रवार जर बघितला सगळ्यांना वाटलं असलं अरे वा खूप तेजी, आता काय सगळं एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आणि पण पाहतो तर काय, गिफ्ट निफ्टी 125 पॉईंट खाली, डाव जोन्स खाली, अशी दोलायमान परिस्थिती झाली. तर नेमकी सोमवारी काय होऊ शकतं आणि काय काय चॅलेंजेस आहेत आपण ते जरा थोडे जाणून घेऊ. तर आता आपण बघितलेले एका मार्केटमध्ये आपल्याला पहिलं एक चॅलेंज होतं आरबीआयची पॉलिसी. पॉलिसी येऊन गेली, तो मॅटर संपला. दुसरं होतं फेडची मॉनिटरी पॉलिसी येणार होती, त्यांनी व्याजदरात कपात केली, आरबीआयने व्याजदरात कपात केली आणि तोही मॅटर संपला. पण फेडने काय केलं, फेडने सांगितलं बाबा आम्ही व्याजदर कमी करतोय, पण पुढच्या वर्षी 2 वेळेस व्याजदर कपात करण्याची शक्यता होती, ती त्यांनी काय केली, फेटाळून लावली. त्यांनी सांगितलं आता एकच वेळेस कमी करणार, खूप झालेले लाट झाले तुमचे, आता एकदाच कमी करणार. त्यामुळे मार्केट आपल्याला नर्वस बघायला भेटलं. फेडने व्याजदर कमी करून सुद्धा ना आपल्या सोन्यामध्ये तेजी आली ना त्या डाव जोन्स मध्ये तेजी आली. पण दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली, अरे ही नशी थोडके व्याजदर तर कमी केले. मग डाव जोन्स मध्ये 500-600 पॉईंटची तेजी आली आणि त्यानंतर परत सोन्यामध्ये तेजी आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी उजाडला, पर डाव फ्युचर हा जरा थोडा तळ्यात मळ्यात होता. तळ्यात मळ्यात म्हणण्यापेक्षा तळ्यातच होता, म्हणजे कंटिन्यू निगेटिव्हच होता. पण डॉलर इंडेक्स जो आहे त्या डॉलर इंडेक्स मध्ये मोठी घसरण बघायला भेटली, जवळजवळ 1% घसरण डॉलर इंडेक्स मध्ये झाली. आणि मग सोन्याला काय, सोन्यामध्ये जवळजवळ 2% वाढ एका दिवसात झाली. पण मार्केट क्लोज होता होता सोन्यामध्ये सुद्धा जी वाढ झालेली होती, जी गेन झाली 2%ची, ती सगळी कॉलॅप्स झाली, प्रॉफिट बुकिंग झालं. चांदीमध्ये 7,000 रुपयाचा गेन झाला होता, चांदी 8,000 रुपये खाली जाऊन क्लोज झाली. 15,000 रुपये वरच्या लेवलपासून चांदीमध्ये 15,000 रुपयाचं करेक्शन झालं. 7.5% करेक्शन चांदीमध्ये एका दिवसात झालं. सोन्यामध्ये एका दिवसामध्ये जर बघितलं टॉप लेवल पासून, तर जवळजवळ 1%च्या आसपास करेक्शन झालं. आणि पर डॉलर इंडेक्स जो आपल्याला मोठं करेक्शन झालं होतं त्यामध्ये थोडीशी रिकव्हरी बघायला मिळाली. आणि जे बॉन्ड यील्ड आहेत अमेरिकेतले, त्यामध्येही एक चांगल्या प्रकारे वाढ बघायला भेटली, जे एका मार्केटसाठी आहे ते निगेटिव्ह. आणि मग क्लोजिंग आहे डाव जोन्सची, ती क्लोजिंग आता डाव जोन्स हा 209 पॉईंट खाली आहे. S&P 500 तोही जवळजवळ 1% खाली आहे. आणि नॅसडॅक हा 1.25% खाली आहे. अशी परिस्थिती आहे जी क्लोजिंग आहे आता साधारणतः शुक्रवारच्या अमेरिकेमधली. आणि नंतर आपल्या सगळ्यांचा प्यारा दुलारा गिफ्ट निफ्टी जो आहे, तो गिफ्ट निफ्टी जवळजवळ 113 पॉईंट खाली आहे आणि 26,025च्या आसपास आहे. फ्युचर आहे तो, म्हणजे आपण जर आपला बघितला स्पॉट जर बघितला त्याचा आता सध्या आपला निफ्टीचा स्पॉट आपण जो क्लोज झाले 26,050ला, त्यावरती 150-150 रुपयाचा प्रीमियम आहे निफ्टी फ्युचर मध्ये. म्हणजेच आपलं जे सोमवारचं ओपनिंग आहे ते बेबी परत 25,900च्या आसपास होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं का आपल्याकडे जी म्हण होती, गाढव मेलं हेलपाट्यानं, ते गाढव मेलं ओझ्यानं, शिंगरू मेलं हेलपाट्यानं, अशी गंमत झाली. कारण जो आपला साधारण निफ्टीचा जो बेस आहे 25,700 आणि वरती 26,200, या 500 पॉईंट मध्ये महिना घालवलाय आपण. ना खालची लेवल ब्रेक होते ना वरची लेवल ब्रेक होते. तर अशी सगळी कंडिशन आहे. आणि ह्या सगळ्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम एफआयच करतात. एफआयच्या आपल्या मार्केटमध्ये लॉंग पोझिशन फक्त इंडेक्स वरती किती असायला पाहिजे, फक्त 7 ते 8% लॉंग पोझिशन आहे. 93% आसपास ही शॉर्ट पोझिशन आहे. एफआय हे शॉर्ट मध्ये आहे, जवळजवळ 93% पोझिशन शॉर्ट मध्ये आहे. आणि मग अशा वेळेस मग करायचं काय, तर अशा वेळेस काहीच करायचं नाही. अशा वेळेस एक आपली जी काही लेवल आहे, जो आपला सपोर्ट झोन आहे, त्या सपोर्ट झोनला आपल्याला मार्केट मिळेल. कारण ह्या मार्केटमध्ये कोणी तुम्हाला लेवल परफेक्ट सांगू शकत नाही, ब्रह्मदेव आला तरी नाही सांगू शकत. मग अशा वेळेस आपल्याला एकच काम करायचं आहे, जर आपल्याला जी लेवल भेटेल आपल्याला त्या लेवलच्या बेसवरती ट्रेड करायचं आहे. जर सपोर्ट झोनला आला तर एक बाय करायची रिस्क घ्यायची आहे. त्यानंतर रेजिस्टन्स झोनला गेल्यानंतर प्रॉफिट बुक करायचा पण विचार करायचा आहे, नाही प्रॉफिटच बुक करायचा आहे.
आणि जर एखाद्याला खूपच आपण म्हणतो ना लईच खुजली असेल तर त्यांनी मग शॉर्ट पण करू शकता, पण त्याला सुद्धा स्टॉप लॉस लावायचा आहे. कारण जर एखादा ब्रेकआउट जर भेटला तर तुम्हाला चांगले शॉर्ट पोझिशन ही तुम्हाला गोत्यात पण आणू शकते. मग मग आपल्याला अशा वेळेस काय करायला पाहिजे, कुठल्या प्रकारच्या आयुधाचा वापर करायचा आहे, आपण ते आता इथं जाणून घेऊया. आणि मग आता त्याकरता परत एकदा सांगतो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपले आणखीनही 3 चॅनल आहेत आणि ते माझ्याच नावाने आहेत. ते चॅनल बरोबर आपण हा व्हिडिओ आपल्या याच्या कोलॅबोरेशन मध्ये टाकत असतो आणि तेही चॅनल आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि मग आता ह्या मार्केटमध्ये आपल्याला खास करून आपण वापर करू शकता कुठला, पिवोट पॉइंटचा. पिवोट पॉइंट वरनं आपल्याला हे जे सपोर्ट असतात सॉरी आपल्याला याच्या पिवोट पॉइंट वरनं जे सपोर्ट असतात, जे रेजिस्टंट असतात ते आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर कळतात. जर आपल्या पिवोट पॉइंट वरती सपोर्ट नंबर 2 च्या आसपास जर निफ्टी मिळाला तर सोन्याहून पिवळा असतं, आपण त्या ठिकाणी त्याला बाय करायचा विचार करू शकता. आणि त्यानंतर रेजिस्टंट 2 च्या आसपास जर गेला तर प्रॉफिट बुक करायला सुद्धा विसरू, म्हणजे आपण त्या विसरायचं नाही. आणखीन एक आपण त्यामध्ये एक दुसरा एक आपण वापर करू शकतो शस्त्र, त्याचं नाव आहे RSI. त्या ठिकाणी RSI आपण आपला चार्ट पहिल्यांदा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती लावायचा आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती लावल्यानंतर ज्या वेळेस RSI आपल्याला 30 पर्यंत येतो आणि 30 पासून परत वरती रिटर्न जातो, म्हणजे जर तुम्ही सेटिंग RSI बघितली, RSI मध्ये तुम्हाला एक लाईन असते तुमच्या RSI ची आणि परत दुसरी लाईन असते तुमचं मुव्हिंग ॲव्हरेज. ज्या वेळेस तुमचा RSI 30 च्या खाली जातो, 30 च्या खालीहून वर येताना मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती येतो, त्यावेळेस तुम्ही बाय करू शकता. तिथून RSI 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, जवळजवळ 90% आसपास. मग तुम्ही त्याचाही वापर करू शकता. तर एकंदरीतच आपण आता ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जर सारांश बघितला तर कुठलंही प्रिडिक्शन आपण करू शकत नाही आणि करणंही शक्य नाहीये. आपण फक्त एक करू शकता, जो चार्ट असेल त्या चार्ट बरोबर आपल्याला जे आपले शस्त्र असतील त्या शस्त्रानं आपण लढायचं काम करू शकतो. आणि तर या लढाईमध्ये आपल्याला आपल्या सैन्याचं किती नुकसान होईल आणि तेही आपल्या लक्षात ठेवायचं. म्हणजेच आपले सैन्य म्हणजे आपला मनी बाय, आपण किती रुपयाचा लॉस घेऊ शकतो तेही आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण आपला स्टॉप लॉस फिक्स करायचा आहे, एवढा रुपये लॉस झाला मी माझ्या पोझिशनमधून बाहेर पडेल. नाही तर मग येतोय खाली होईल रिकव्हरी, येतोय खाली होईल रिकव्हरी, येतोय खाली होईल रिकव्हरी करता करता सगळं कॅपिटल पण आपलं त्या ठिकाणी संपून जातं. तर असं नको व्हायला. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी ठेवायची. आणि हे तर काय ग्लोबल चावलचं असणार आहे. आता अजून आपलं आणखी झंझट राहिलं ना टॅरिफ डीलचं काय होतंय. काल परवा डोनाल्ड ट्रम्प तर म्हणत का भारताच्या बासमती तांदळावरती पण टॅरिफ लावायचा आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे का एका म्हणजे मार्केट एका चक्रामधून बाहेर पडलं का दुसऱ्यात घुसतं, दुसऱ्यात गेलं का तिसऱ्यात घुसतं, तिसऱ्यात गेलं का चौथ्यात. थोड्या दिवसानंतर परत येईल आपल्याकडे, अरे बजेटमध्ये काय होतं, बजेटचं झंगाट येईल परत. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि तुम्ही जर बजेटच्या पूर्वी 2 महिने जर बघितलं, आपलं बजेट साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेला येतं. डिसेंबर महिना आपला साधारणतः अर्धा संपलाय आणि परत जानेवारी महिना फक्त आता राहिलाय. म्हणजे बजेटसाठी राहिले किती, फक्त 1.5 महिना. आणि मग आता जर तुम्ही पाठीमागं बघितला चार्ट, सगळे बघितले चार्ट पाठीमागचे बघत जावा, खास करून आपल्या इंडेक्सवरती. बजेटच्या साधारणतः बजेट पूर्वी आपल्याला एक फॉल किंवा एक रॅली मार्केटमध्ये बघायला मिळते. मग आता नेमकी फॉल येईल का मोठी रॅली येईल, तर आपण जोपर्यंत 25,600च्या वरती आहे तोपर्यंत रॅलीज येण्याची आपल्याला साधारणतः शक्यता आहे. 25,600च्या खाली जर गेलो तर मग आपल्याला त्यानंतर थोडासा फॉल सुद्धा बघायला भेटू शकतो. तर म्हणजे 25,600ची ही जी लेवल आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची लेवल आहे. तर एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं का एक 25,600 हा एक आपल्यासाठी मोठा सपोर्ट आहे. आपण जोपर्यंत तोडत नाही खाली तोपर्यंत इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि वरती जर आपण त्या ठिकाणी 26,300 जर तोडला तर पॉसिबिलिटी 27 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कारण काय आहे, आपल्याकडे प्री बजेट रॅली येऊ शकते. आता ज्या वेळेस प्री बजेट रॅली येते मग त्यावेळेस कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आपल्याला चांगलं जो आपला चांगला गेन आहे तो गेन आपल्याला बघायला भेटतो. तर त्यामध्ये रेल्वे,
डिफेन्स, फर्टिलायझर आणि शेतीशी संदर्भातल्या कंपन्या. तर आता यामध्ये आपल्याला एक चांगली तेजी बघायला भेटत असते, म्हणून आपल्याला याही सेक्टरवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर आता एकंदरीत बोलता बोलता सहज विषय आला डोक्यामध्ये, आता मग काय व्हिडिओ बनवायचा, दररोज तेच. यांनी असं म्हणलं, डोनाल्ड ट्रम्प तसं म्हणलं, मोदी असे म्हणले, हे तसं म्हणलं, काय विशेष नाही मार्केटला नाही. त्यामुळे म्हटलं चला आपल्याला थोडासा जरा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ बनवावा का बाबा, जेणेकरून आपल्या सगळ्यांना त्याची चांगली या चांगल्या व्हिडिओची तुम्हाला चांगली उपयुक्तता होईल म्हणून. तर आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला, आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. आणि कुठल्या ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायला बिलकुल विसरू नका. आणि तेव्हा इथे आपण थांबतोय आणि आता भेटूया आपण परत नवीन विषयासह.